हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज आहे 26 जानेवारी. तर सकाळ तर तशी खूप छान झालेली आहे. आज थोडा उठायला उशीरच झालेला, त्याच्यामुळे मी पटकन आवरून स्कूलमध्ये गेली. स्कूलमध्ये होते एक छोटंसं स्पीच आणि मुलांचे होते खूप सारे कार्यक्रम. मुलांनी असे छान छान झाशी की राणी शिवाजी महाराजांनी भारतमाता असे खूप काय काय बनवून आणले आणि खूप सारा ॲक्ट देखील त्यांनी परफॉर्मन्स केलेला होता. आणि ते बघून तर छानच वाटलं, कारण आपलेही बालपणीचे दिवस मला त्यामुळे आठवले. त्यानंतर खूप सारे बलून हे असे उरलेले होते, कारण ना ते नंतर तिथे स्कूलमध्ये तसेच पडून राहतात. त्याच्यामुळे प्रिन्सिपल मॅडमने ना ते सर्व आम्हाला घेण्यास सांगितले. रस्त्यामध्ये ना 2 मुले होती आणि ते बलून्स मागत होते. आता मग देण्याशिवाय तर पर्याय नव्हता, कारण ते देखील छोटीशी बाळच होती. घरी आली तर काम पडलेलं होतं आणि कृष्णाला आली परत माझ्या कृष्णाला आली दया. आणि मग तो लागला माझ्यासाठी भांडी घासायला. काम कसलं काम कमी नाही, जास्तच होतं, पण ठीक आहे, ते त्याचं आईबद्दलचं प्रेमच म्हणावं. त्यानंतर आम्ही निघालो होतो हॉस्पिटलला. मार्केटमध्ये ना बरीच अशी गर्दी होती आणि उतरून भाजीपाला घ्यावा असं तर नक्की वाटत होतं, पण हॉस्पिटलला जाण्यासाठी उशीर होईल म्हणून मी तो मोह आवरून आम्ही पुन्हा गाडीमध्ये ना पुढे जायला निघालो. तिथे गेलो तर रात्रीची वेळ होती आणि ते सगळं मला भयानक असं दिसत होतं. पुढे जावं की नाही हा एक प्रश्न होता. आणि हे पार्किंग करत होते कारला. आणि नंतर आम्ही ना कृष्णा तर पुढे गेला. मध्ये जाऊन बघतो तर काय ना रिसेप्शनिस्ट ना कोणी, आणि सगळं असं वातावरण आहे ना झालेलं होतं तिथे. तरी देखील आम्ही बसून राहिलो, कारण आता ट्रीटमेंट तर करायचीच होती. मग थोड्या वेळाने ते आले. तोपर्यंत आम्ही इकडे तिकडे फोटोशूट वगैरे करून घेतलेला आणि नंतर चेकअप करून आम्ही निघालो घरी 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 जायचं होतं. पण म्हटलं तिथे मला असलेला लॅम्प हा खूप आवडला, म्हणून मी त्याचा व्हिडिओ देखील काढला. पुढे जाऊन आहे ना फ्रेंड्स, कृष्णाने केलं वेट. मलाही देखील असं वाटलं की आपण देखील वेट मशीनवर आपलं वेट करावं, पण एकंदरीत बघता नको बाबा, भीतीच वाटते, कारण ना मग आपल्याला पाणीपुरी कशी खायला मिळणार. अशी चेकअप करून आम्ही निघालो घरी. घरी जाण्यासाठी निघाले. पुन्हा त्या भयानक अशा पायऱ्या आणि रात्रीची वेळ झालेली होती. घरी आल्यानंतर पुन्हा जेवण वगैरे करून कृष्णाला प्यायचा होता सोडा. मग आमच्या आहोनी काढली गाडी आणि आम्ही निघालो सोडा पिण्यासाठी. सोडा पिण्यासाठी जरी सोडा पिऊन आलेलो ना, तरी त्याच्याने खूप एनर्जी येऊन ना मला अशी फास्ट मी भांडी घासली. आईने ती माझी राजधानी एक्सप्रेस बघून त्या पुढे निघून गेल्या आणि तरी देखील त्या येऊन बघत होत्या की ही परत चुटकी वाजून भांडी तर नाही घासत ना. पण असं काहीतरी रिॲलिटीमध्ये आहे नाही फ्रेंड्स. मग आपली मी नेहमीप्रमाणे ना सर्व भांडे, किचन ओटा वगैरे साफ करून घेतलं आहे. बघा किती सारा पसारा किचनवर पडलेला होता. सर्व किचनची भांडी मी अशी फास्टमध्ये घासून घेतली. त्यानंतर आहे ना दुपारी मी हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे ना कपडे देखील टाकायचे बाकी होते. त्याच्यामुळे मी पटकन अशी सर्व कपडे टाकून घेतलेली, कारण कशी मशीनमध्ये आपण टाकलं नाही तर ते कपडे तसेच पडून राहतात आणि त्यांचा वास येतो. तर मी मशीनला एक रेसिंग घेतली आणि नंतर मी सर्व कपडे ना छान अशी वाळवून घेतली, कारण आता मला कृष्णाचं स्टडी देखील घ्यायचा आहे, कारण आता उद्या त्याची स्कूल आहे. 26 जानेवारीची सुट्टी तर आता संपलेली. त्याच्यामुळे मला आता आजच सगळं करून ठेवायचं आहे, त्याची बॅग वगैरे. आणि अशा प्रकारे मी सगळे कपडे वगैरे आवरून घेतली आणि वरती जाण्यासाठी ना पाण्याची बॉटल वगैरे भरून घेतली. पण त्याचा होमवर्क देखील बाकी होता आणि त्या होमवर्क करतानाच त्याला तापाची फिलिंग येत होती आणि हाताने त्याच्या आजीने त्याचा ताप चेक केलेला